बापूराव उद्धव चव्हाण, गोविंद विश्वनाथ हामडे, मित्रांनो, आम्ही या ठिकाणी अंबाजोगाई इथे आलेलो आहोत. एकदम सुंदर सुंदर पद्धतीचं पशु प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. खूप जबरदस्त पद्धतीचे बैल, गायी, घोडे, घोरे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. कुठे म्हणले सगळ्यात मोठं घोर? घोर तिकडे का? ते का? मित्रांनो, आपण या ठिकाणी सगळ्यात सुंदर पद्धतीचे देवणीमध्ये गायी वगैरे आपले भगवान प्रकाश खाडकर, गाडी पिंपळगाव, यशवंतराव देवकते, बापूराव उद्धव चव्हाण, गोविंद देवणी का? अमर कलर कसला असला? शीतल संग्राम भालगडे, किती गट असते त्याच्यामध्ये? या ठिकाणी मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीचे आपल्याला गोवंश दिसत आहे. देवणीची आदत हो. आता मगाशी नाव घेतलेल्या पशुपालकांनी रिंग क्रमांक 2 मध्ये हो घेऊन या आपले. सुंदर सुंदर पद्धतीचे वळू, गायी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. बापरे, पुतळाच वाटायला की समोरची गाय. हा मित्रांनो, या ठिकाणी एकदम सुंदर पद्धतीच्या आपल्याला गायी दिसतात. त्या देवणी पद्धतीच्या जातीतील गायी आहेत आणि एकाचडी एक पद्धतीचं हे जित्राब आपल्याला पाहायला मिळाल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी आमचे हे मित्र विजिटर म्हणून आलेले आहेत. नाव सांगा सर आपलं. सर्वांना नमस्कार. नाव सांगा. नाव? माझं नाव मयूर बोराडे आणि मी गोटेवरून आले हे प्रदर्शन पाहण्यासाठी. ओके, छान. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी गिरलांडो जातीची ही गाय पाहायला मिळाली. 2.25 लाख रुपयाला मागितलेले आहे. कंदरी वासरामध्ये त्यांनी द्यायची नाही असं ठरवलं. चांगले वासरे दुसऱ्या याची गाय आहे. 33 लिटर दूध देते. वारंवार बघायला लागले. सुंदर पद्धतीचे पांढरे शुभ्र घोडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रिंग क्रमांक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी डॉग पण पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच आपल्याला पशु प्रदर्शनात उमेश भैया आणि आमचे मित्र गायके साहेब भेटलेले आहेत. काहीतरी चेअरमन साहेब, आनंदनगरचे राठोड साहेब, आमचे भैयाजी, अध्यक्ष उमेश भाऊ, या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. धन्यवाद सर. सुंदर सुंदर पद्धतीचे डॉग पण आपल्याला पाहायला मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीचे जाती आपण सहसा पाहत नाही. नाही जास्त विश्वनाथ हामडे, नागराव उद्धव चव्हाण, सुरत नागनाथ काकणे, प्रकाश लक्ष्मण कांबळे, राम माधव चाटे, रमेश बाबूराव राठोड. आपल्याला या ठिकाणी सुंदर पद्धतीचा झुंजार याड काही दिसलेला आहे या पशु प्रदर्शनामध्ये. तर एकाच एक आणि सुंदर पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला जनावर पाहायला मिळाले. आल्याच्या नंतर खूप बरं वाटलं की आपण या ठिकाणी व्हिजिट केली. तुम्हाला अशा पद्धतीचे सुंदर जनावर मी दाखवू शकलो. तर नक्कीच जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचं जे काही आणखी जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यापासून प्रेरणा मिळेल.
एकच काय म्हणा रे. क्वालिटी अँड क्वांटिटी.